मोपेडसह अन्य वाहनांच्या डिक्कीतील रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्यीय सराईत चोरट्याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली। संतोष कट्टीमणी असं या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून सुमारे 9,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या चोरट्यानं गोवा आणि कर्नाटक राज्यातही चोऱ्या केल्याचं उघड झालंय। कोल्हापुरातील मिरजकर तिकटीजवळील शिंगोशी मार्केट परिसरात लावलेल्या एका मोपेडच्या डिक्कीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती। त्या अनुषंगानं जुना राजवाडा पोलिसांनी तपास सुरू केला होता। या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक संशयित चोरटा पोलिसांना आढळून आला। दरम्यान हाच चोरटा गुजरी इथल्या भेंडे गल्लीजवळील मोपेड वाहनांजवळील संशयितरित्या फिरताना पोलिसांना आढळून आला। या दरम्यान पोलिसांनी पाठलाग करून या चोरट्याला पकडलं। संतोष हनुमंत कट्टीमणी असं या चोरट्याचं नाव असून तो कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यामधील निंबाळ इथं राहणार आहे। पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल हँडसेट, रोख रक्कम आणि एक लहान मारतूल असा 9,120 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या चोरट्यानं मागील वर्षी गुजरीतील कासार गल्ली इथल्या एका मोपेडच्या डिक्कीतील 98,400 रुपये चोरल्याची कबुली दिली आहे। त्याच्यावर कर्नाटक राज्यातील कारवार तसंच गोवा राज्यातील म्हापसा आणि फतोडा या ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय।